वेलकम स्टुडंट्स. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले यूज करून त्याचं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करून ठेवतो. चला नेक्स्ट बघा 10th नंबरचा प्रॉब्लेम. आय थिंक मागच्या व्हिडिओमध्ये 9 प्रॉब्लेम्स आले होते आपल्या. त्याच्या पुढचे 2-4 प्रॉब्लेम्स घेऊ, 5-6 प्रॉब्लेम घेऊ आणि मग ही मेथड संपेल ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनची. ओके, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ under root of 1 plus cos 2x divided by 1 minus cos 2x into dx. right? आता बघा या टर्मला फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट सोल्यूशन विल बी I is equals to integration under root of 1 plus cos 2x divided by 1 minus cos 2x into dx. तुम्हाला लक्षात असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन्ही दोन्ही टर्म, न्यूमरेटरची टर्म 1 plus cos 2x आणि डिनॉमिनेटरची टर्म 1 minus cos 2x दोन्ही टर्म साठी फॉर्म्युले अवेलेबल आहेत. आणि ते फॉर्म्युले बघा, 1 plus cos 2x याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे माहिती आहे. सो दिस फॉर्म्युला विल बी 2 cos square x आणि 1 minus cos 2x याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे 2 sin square x. बघा, मायनस साइन असेल तर sin स्क्वेअर घ्यायचंय आणि प्लस साइन असेल तर cos स्क्वेअर येतं. राईट? म्हणजे त्या दोन व्हॅल्यूचा, त्या दोन फॉर्म्युल्याचा, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्याचा यूज करावा लागेल आपल्याला. कारण डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येतं का, अंडर रूट आहे त्याच्यामुळे ते डिफिकल्ट आहे. तो डायरेक्टली इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 plus cos 2x म्हणजे 2 cos square x डिवाइडेड बाय 1 minus cos 2x म्हणजे 2 sin square x. बघा, हे दोन फॉर्म्युले वापरले आणि याला सिंपल फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करतोय आपण. अंडर रूटला सिंपल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अप्रोप्रिएट फॉर्म्युला वापरायचा ट्रिग्नोमेट्रीचा, कोणता पण नाही, ज्याच्याने इंटिग्रेशन काढता येतं असा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे हा 2 कॅन्सल होतो बघा. राईट? सो इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ cos square x divided by sin square x and into dx. So what is the value of cos square x divided by sin square x? बघा, sin upon cos म्हणजे tan आणि cos upon sin म्हणजे cot, पण तो स्क्वेअर आहे म्हणून cot square x. So it is integration of under root of cot square x. का cot square x लिहिता येतं? कारण cot square म्हणजे cos square upon sin square आणि हा cot स्क्वेअर आहे, अंडर रूट आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. म्हणजे सिंपली इथं टर्म राहते इंटिग्रेशन ऑफ cot x into dx. इंटिग्रेशन ऑफ cot x. and what is integration of cot x? so integration of cot x is equals to log of sin x. हा फॉर्म्युला आहे बघा. cot x चे इंटिग्रेशन काढायचं असेल तर I is equals to log of sin x plus c. I is equals to log of sin x plus c. ओके, काही डाऊट आहे? दोन टर्म होत्या, 1 plus cos 2x न्यूमरेटर मध्ये, 1 minus cos x डिनॉमिनेटर मध्ये. 1 plus cos 2x साठी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे 2 cos square x आणि 1 minus cos 2x साठी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे 2 sin square x. दोन्ही व्हॅल्यू पुटअप केला, सॉल्व्ह केलं, कॉट आला. कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स येतं, जो की आपला फॉर्म्युला आहे 1 ते 28 मध्ये. बघा, चेक करा आणि त्याची व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू येते I is equals to log of sin x plus c. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 11 नंबरचे एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ऑफ sin 2x डिवाइडेड बाय 1 plus cos 2x into dx. cos स्क्वेअर नाही आहे बरं का, तो cos 2x आहे. This term will be cos 2x. Okay. So let I is equals to integration of tan inverse of sin 2x divided by 1 plus cos 2x into dx. आता न्यूमरेटर मध्ये sin 2x आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला शोधा. डिनॉमिनेटर मध्ये 1 plus cos 2x आहे, याच्यासाठी हा फॉर्म्युला अवेलेबल आहे. 1 plus cos 2x is equals to 2 cos square x आणि राहिला प्रश्न sin 2x चा.
sin 2x चा फॉर्म्युला माहिती आहे का? sin 2 थीटा, 2 sin थीटा into cos थीटा, म्हणजे हा फॉर्म्युला आहे बघा, 2 sin x into cos x आहे का बघा? sin 2x is equals to 2 sin x into cos x लिहिता येतं. So right, so therefore integration of tan inverse of sin 2x can be written as 2 sin x into cos x divided by 1 plus cos 2x is equals to 2 cos square x into dx. राइट, काय काय कॅन्सलेशन होतं बघा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर साठी हा फॉर्म्युला, न्यूमरेटर साठी हा फॉर्म्युला, हा 2 कॅन्सल झाला. ओके, हा cos x आणि याच्यातला एक टर्म कॅन्सल होतो, म्हणजे cos स्क्वेअर च्या दोन टर्म्स आहेत. cos स्क्वेअर म्हणजे दोन टर्म पैकी एक टर्म कॅन्सल झाली म्हणजे एक टर्म राहते. राइट, म्हणजे इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ऑफ न्यूमरेटर विल बी फक्त sin x राहतो. डिनॉमिनेटर मध्ये हा 2 कॅन्सल झाला, cos स्क्वेअर मधून एक टर्म कॅन्सल झाली म्हणजे कुठली टर्म राहते? एकच टर्म राहते, sin x divided by cos x. राइट, so what is value of sin x divided by cos x? माहिती आहे sin upon cos म्हणजे काय असतो? sin upon cos x means what? tan x. आणि इथं बाहेर हा बसलेला आहे tan इनवर्स कॅन्सल करण्यासाठी, म्हणजे tan इनवर्स आणि tan कॅन्सल. tan आणि tan इनवर्स कॅन्सल म्हणजे कुठली राहते व्हॅल्यू? फक्त x, कारण हा tan आणि tan इनवर्स कॅन्सल होतो म्हणजे x राहतो. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x into dx. तर व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x? x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे x रेज टू पॉवर 1 plus 1 divided by 1 plus 1 plus c, म्हणजे तुमचा फायनल आन्सर येतं x square divided by 2 plus c. x to the power n चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर n. हा फॉर्म्युला काय आहे? सो इट इज इक्वल्स टू x रेज टू पॉवर n plus 1 divided by n plus 1 plus c. हा फॉर्म्युला, म्हणजे हे तीन फॉर्म्युले वापरावे लागतील त्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचं असेल तर. हा फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड. बाकी सिंपल आहे, सगळ्या टर्म्स ह्या टर्म कॅन्सल होतात, sin बाय cos, tan इनवर्स आणि tan कॅन्सल होतो. पाहिजे असेल तर इथे लिहिता येतं tan इनवर्स ऑफ tan थीटा इज इक्वल्स टू काय व्हॅल्यू मिळते? थीटा असतो. हा फोर्थ फॉर्म्युला लक्षात येत नसेल तर, कारण tan इनवर्स tan कॅन्सल होतो म्हणजे थीटा राहतो. राइट, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12. प्रॉब्लेम नंबर 12 बघा. इव्हॅल्युएट tan इनवर्स ऑफ. आता मी फक्त मागचा जो 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे त्याला फक्त थोडासा चेंज करतो. sin 2x याच्यासाठी फक्त sin x घेतो आणि 1 plus cos 2x याच्यासाठी सिंपली x घेतो. म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये आता त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युले चेंज करावे लागतील. हे एक्झाम्पल घेण्यामागचं कारण तुम्हाला जो फॉर्म्युल्याचं क्लिअर अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून एक ऍडिशनल प्रॉब्लेम घेतो मी. हा बघा, लेट i is equals to tan inverse of sin x divided by 1 plus cos x into dx. आता मागच्या एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटर मध्ये sin x होता, आपण कशाचा फॉर्म्युला वापरला होता? sin 2x होता म्हणून sin 2x चा फॉर्म्युला वापरला होता. जर sin 2x साठी हा फॉर्म्युला असेल तर sin x साठी फॉर्म्युला तयार करता येईल का? sin 2x च्या ठिकाणी फक्त x ठेवायचा आहे, म्हणजे x च्या ठिकाणी काय येणार? x/2 येणार. म्हणजे हाच फॉर्म्युला असा येऊ शकतो 2 sin x/2 into cos x/2. 2 sin x/2 into cos x/2 हा होईल sin x साठी फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला 1 plus cos x आहे, सॉरी cos 2x आहे, तर 1 plus cos 2x साठी हा फॉर्म्युला आहे. तर 1 plus cos x साठी काय फॉर्म्युला आहे बघा, इथं डबल होतं 2x, इथं 2x आहे तर इथं x होतं म्हणजे त्याच्या हाफ होतं, म्हणजे ऑलरेडी x आहे, हाफ ऑलरेडी सिंगल आहे, म्हणजे याला लिहिता येतं 2 cos square x/2. म्हणजे आता आपण नव्याने जनरेट केलेले फॉर्म्युले 1 plus cos x ला 2 cos square x/2, sin x ला 2 sin x/2 cos x/2 हा फॉर्म्युला वापरता येईल. म्हणजे
हे दोन फॉर्म्युले होते, या दोन फॉर्म्युल्याच्या वरती आपल्याला आता हे दोन फॉर्म्युले यूज करता येतील. या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. बघा, tan इनवर्स ऑफ 2 sin x/2 into cos x/2 divided by 2 cos square x/2 आणि multiply by dx, right? Integration tan inverse of 2 will cancel out this cos x/2 and 1 of cos x/2 will be cancelled. एक टर्म कॅन्सल होते cos स्क्वेअर मध्ये, म्हणजे न्यूमरेटर मध्ये राहतो sin x/2, डिनॉमिनेटर मध्ये राहतो cos स्क्वेअर नाही, आता नुसता cos x/2, कारण एक टर्म कॅन्सल होते, राइट? ओके, सो व्हाट इज व्हॅल्यू ऑफ sin अपॉन cos? sin अपॉन cos म्हणजे tan, पण तो x/2 आहे म्हणून tan इनवर्स ऑफ tan x/2 into dx म्हणजे tan आणि tan इनवर्स कॅन्सल होतो, म्हणजे कुठली टर्म राहते? x/2 राहतो, म्हणजे इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x/2 into dx. ठीक आहे, इथे लिहूया, वाटलं तर नाही लक्षात आलं तर इंटिग्रेशन ऑफ x/2 dx. कसं काढणार बोला? x/2 चं इंटिग्रेशन कसं काढायचं? x चं इंटिग्रेशन काढता येतं, डिवायडेड बाय 2 आहे, 2 हा नंबर आहे आणि नंबर हा नेहमी काय करता येतो? इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेता येतो. x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 लिहिता येतं, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार? x रेज टू पॉवर n चा, सो 1/2 x रेज टू पॉवर 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 प्लस c, म्हणजे 1/2 x²/2 प्लस c, म्हणजे आन्सर येणार x² डिवायडेड बाय 4 प्लस c, x² डिवायडेड बाय 4 प्लस c. x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला यूज केला आपण इथं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin cube x. आता sin cube x आलंय बघा, म्हणजे आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला शोधावा लागेल. या फॉर्म्युल्यामध्ये sin cube x आहे, त्याच्यानुसार त्याची ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि ती ऍडजस्टमेंट आणि तो फॉर्म्युला यूज करून, अप्रोप्रिएट फॉर्म्युला यूज करून आपल्याला या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं, राईट? आता बघा, तुम्हाला आठवत असेल तर sin 3θ चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. sin 3θ, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ sin 3θ? तर फॉर्म्युला आहे बघा 3 sin θ minus 4 sin cube θ, राइट? sin 3θ च्या ऐवजी मी फक्त sin 3x घेतो. sin 3x, x is replaced, sorry, theta is replaced by x only, so this formula will be 3 sin x minus 4 sin cube x. इथं आहे आपली टर्म 4 sin cube x, लक्षात येतं? 4 sin cube x. हा फॉर्म्युला तर मी रिमूव्ह करतो, कारण आपण फक्त थीटा काय, x काय, z काय तुम्ही पाहिजे ती टर्म लिहू शकता येतं, राइट? आपल्याला आता ही टर्म पाहिजे, म्हणजे मायनस आहे तर मायनसला लेफ्टला आणू आणि या टर्मला राईटला शिफ्ट करू, म्हणजे काय होईल बघा, 4 sin cube x is equals to, ऑलरेडी राइट साइडला 3 sin x आहे आणि हा प्लस sin 3x काय होणार, मायनस sin 3x. ही स्टेप कळते का सगळ्यांना? काहीच नाही, या टर्मला राइट साइडला शिफ्ट केलं, या टर्मला लेफ्ट साइडला शिफ्ट केलं. LHS ला RHS मध्ये आणि RHS ची राइट साइडची टर्म LHS ला शिफ्ट केली. ओके, पण आपल्याला नुसतं sin cube x पाहिजे, म्हणून sin cube x is equals to, फक्त याची व्हॅल्यू काढायची आहे, तर sin cube x is equals to व्हॅल्यू येणार 3 sin x minus sin 3x divided by 4. म्हणजे जर मी या sin cube x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवली तर आपलं इंटिग्रेशन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. होतं का ते थोडंसं चेक करू. होतं, कारण बघा 3.4 हा नंबर आहे. sin x चे इंटिग्रेशन काढता येतं.
sin 3x पण इंटिग्रेशन काढता येतं कंपोजिट मुळे, कारण तो कंपोजिट लिनियर झाला. आता हा फंक्शन आहे लिनियर, x चा पॉवर काही नाही म्हणजे 1, पण हा लिनियर आहे का? याचं डायरेक्ट इंटिग्रेशन cos क्यूब x लिहिता येईल का आपल्याला, किंवा मायनस cos क्यूब x लिहिता येईल का? नाही. म्हणून यूज अप्रोप्रिएट फॉर्म्युला, इथे एक वर्ड लिहितो अप्रोप्रिएट, म्हणजे जो यूज करून आपल्याला अप्रोप्रिएट फॉर्म्युला, ज्याचा करून इंटिग्रेशन सॉल्व्ह होतं असा फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला आता sin क्यूब x साठी ही व्हॅल्यू पुटअप करता येईल. राईट, इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 sin x minus sin 3x divided by 4 multiplied by dx. राईट, आता डिवाइडेड बाय 4 हा कसा आहे बोला, नंबर आहे, आणि नंबर कॉन्स्टंट असतो म्हणून त्याला काय करता येतं, आउटसाइड घेता येतं. सो इट इज इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन 3 sin x minus sin 3x into dx. इथपर्यंत काय डाऊट आहे? हा जो डिनॉमिनेटरचा 4 आहे तो बाहेर घेतला आता. राईट, सो 1/4. आता इथून पुढे सेपरेट करा, सेपरेट इंटिग्रेशन ऑफ 3 sin x into dx minus इंटिग्रेशन ऑफ sin 3x into dx. इथं ब्रॅकेट करायला विसरायचं नाही, कारण हा 1/4 दोन्ही टर्मला कॉमन आहे, कारण डिवाइडेड बाय 4 म्हणजे याला पण आहे याला पण आहे, म्हणून इथं ब्रॅकेट करायचं आहे. राईट, सो 1/4 इंटू ब्रॅकेट, तर हा जो 3 आहे परत त्याला आउटसाइड घेते, कॉन्स्टंट आहे, 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ sin x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ बघा हा 3 आउटसाइड घेतला, sin x मायनस इंटिग्रेशन ऑफ sin 3x into dx. ठीक आहे, वन बाय 4 ब्रॅकेट मध्ये 3 इंटू, त्याला बरोबरीत इंटिग्रेशन ऑफ sin x. sin x चा इंटिग्रेशन, sin x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे बघा, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, म्हणजे मायनस cos चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे sin x चे इंटिग्रेशन काय येणार, मायनस cos x मायनस. आता हा सिंपल फंक्शन का कंपोजिट, sin 3x सिंपल फंक्शन आहे का कंपोजिट आहे, कंपोजिट आहे, म्हणजे sin 3x चे इंटिग्रेशन sin x सारखंच, फक्त ऍडिशनल टर्म डेरिव्हेटिव्ह ची येणार. म्हणजे जसं sin x चे इंटिग्रेशन काय लिहिलं आपण, मायनस cos x, तसं sin 3x चे इंटिग्रेशन काय लिहिणार, मायनस cos 3x. एवढं लिहून चालेल का, नाही, डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, आणि शेवटी कुठली टर्म आली पाहिजे, प्लस c आली पाहिजे. सो इट इज इक्वल टू 1/4 मायनस 3 cos x मायनस मायनस प्लस cos 3x डिवाइडेड बाय 3 into 1. x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 येतो, म्हणून प्लस c. राईट, सो इट इज इक्वल टू, वाटलं तर मल्टिप्लाय केला किंवा असंच ठेवलं तरी चालेल, 1/4 मायनस 3 cos x. तर तुमचं जर फायनल आन्सर 1/4 मायनस 3 cos x प्लस cos 3x डिवायडेड बाय 3 प्लस c हे फायनल आन्सर असणार आहे. ओके, तुम्हाला असं पण करता येतं, याला हे आन्सर पण चालतं, हे फायनल आन्सर पण होऊ शकतं, किंवा काही काही बुक मध्ये काय केलंय 1/4 काही निगेटिव्ह टर्म नंतर लिहिली, म्हणजे असं लिहिले cos 3x डिवायडेड बाय 3 मायनस 3 cos x, म्हणजे पॉझिटिव्ह टर्म अगोदर निगेटिव्ह टर्म नंतर, हे पण आन्सर चालते. हे आन्सर
किंवा मल्टिप्लाय करा तरी चालतं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, cos 3x डिवायडेड बाय 4 into 3 म्हणजे 12 मायनस 3 cos x डिवायडेड बाय 4 प्लस हे पण चालतं. म्हणजे हे तिन्ही आन्सर, तिन्ही ऑप्शन्स पैकी कुठलंही एक ऑप्शन्स एक्झाम मध्ये येऊ शकतं. राईट. आता जसं sin 3x sin cube x इंटिग्रेशन काढलं होतं तसं सेम तुम्ही व्हिडिओ पॉज करून cos cube x इंटिग्रेशन काढून बघा. इव्हॅल्युएटिंग प्रॉब्लेम नंबर 14 नंबरचा प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos cube x काढा. cos cube x dx. cos 3x चा राईट साइडला कॉर्नर मध्ये cos 3x चा फॉर्म्युला लिहून दिलाय बघा, त्याचा रेफरन्स घेता येईल तुम्हाला. cos 3x इज इक्वल्स टू 4 cos cube x मायनस 3 cos x आहे. तर मायनस 3 cos x ला लेफ्टला शिफ्ट केलं तर प्लस 3 cos x होतो. म्हणजे cos 3x प्लस 3 cos x इज इक्वल्स टू 4 cos cube x. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, cos cube x ची पाहिजे. म्हणून 4 ला पण लेफ्टला शिफ्ट करा. म्हणजे मल्टिप्लाय मध्ये असेल तर डिव्हिजन मध्ये होतो. म्हणजे cos 3x प्लस 3 cos x डिवायडेड बाय cos cube x. म्हणजे आपल्याला आता या cos cube x याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. राईट. सो देअरफॉर लेट I is equals to cos cube x. What is value of cos cube x? cos cube x ची व्हॅल्यू बघा, cos 3x plus 3 cos x divided by 4 into dx. हा divided by 4 बाहेर घेता येईल. So 1 upon 4 integration of cos 3x plus 3 cos x into dx. सेपरेट करा. So it is equals to 1 by 4 bracket integration of cos 3x into dx plus integration of 3 cos x into dx bracket close. त्याच्यातून 3 कॉमन घेता येईल. So 1 by 4 into bracket integration of cos 3x into dx plus 3 into integration of cos x into dx. चला बोला, आता फॉर्म्युला वापरलाय आपण. हा मेन फॉर्म्युला हा होता cos 3x is equals to 4 cos cube x minus 3 cos x. त्याला कन्वर्ट करून आपण हा फॉर्म्युला तयार केला. So it is equals to काय लिहिता येईल बघा. So it is equals to 1 by 4 इंटिग्रेशन ऑफ cos 3x. मेन फंक्शन cos चे इंटिग्रेशन sin म्हणजे cos 3x चे इंटिग्रेशन sin 3x. आता sin 3x सिंपल का कंपोजिट म्हणून डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 3 into integration of cos x. Integration of cos x is what? sin x plus c. ठीक है. तो 1 upon 4 sin 3x divided by 3x डेरिव्हेटिव्ह 3 into 1 म्हणजे 3 येतो प्लस 3 sin x प्लस c. मल्टिप्लाय करा तरी चालेल. तो टोटल टर्म 1 upon 4 sin 3x divided by 3 plus 3 sin x plus c. म्हणजे तुमचं फायनल आन्सर हे असेल तरी चालेल किंवा 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल बघा. sin 3x divided by 12 3 sin x divided by 4 plus c. म्हणजे हे दोन्ही पैकी कुठलंही एक अल्टरनेट आन्सर असले तरी चालेल. तुमच्या ऑप्शन मध्ये लास्टचं तरी ऑप्शन असेल किंवा त्याच्या वरचं तरी ऑप्शन असेल. दोन पैकी कुठलंही एक ऑप्शन एक MCQ मध्ये असतं. एक्झाम मध्ये या टाइपचं एक्झाम्पल असू शकतं. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल 15 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस sin 2x. आता जसं 1 प्लस cos 2x साठी फॉर्म्युला होता तसा 1 प्लस sin 2x साठी फॉर्म्युला नाहीये. तर इथे थोडंसं चेंज करावं लागेल आणि हा चेंज म्हणजे बघा अंडर रूट ऑफ
तर हे अंडर रूट कॅन्सल करण्यासाठी 1 आहे बरोबर. तर या 1 साठी आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी माहिती sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1. म्हणजे 1 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवता येईल आता. आणि sin 2x एक आहे. sin 2x साठी ही ऑलरेडी हा फॉर्म्युला माहिती आपल्याला 2 sin x cos x, तो फॉर्म्युला वापरा. म्हणजे 1 इज रिप्लेस बाय sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x. कारण sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x म्हणजे काय 1 प्लस sin 2x म्हणजे 2 sin x cos x आणि मल्टिप्लाय बाय dx. राइट. सो दिस इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, याला थोडंसं रिअरेंज करूया आपण. रिअरेंज म्हणजे बघा, पहिली टर्म sin स्क्वेअर x प्लस, आता ही दुसऱ्याच्या ऐवजी तिसरी करू, तिसरीला दुसरी करायची, तुम्हाला लक्षात यावं म्हणून करते. 2 sin x cos x प्लस cos स्क्वेअर x मल्टिप्लाय बाय dx इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ. आता लक्षात घ्या, हा म्हणजे a स्क्वेअर, हा म्हणजे b स्क्वेअर आणि हा टर्म म्हणजे 2ab. येतं का लक्षात बघा. a म्हणजे sin, b म्हणजे cos, a स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर, 2ab म्हणजे 2 sin x cos x. आता a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हा फॉर्म्युला कशाचा आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तो, म्हणून याला असं लिहिता येतं, a म्हणजे काय आहे sin x, b म्हणजे काय आहे cos x, या दोन्हीचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय dx. आता स्क्वेअर याच्यासाठी केला तर हा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होतो, सिंपल इझिली कॅन्सल होतो, म्हणून हा तुम्हाला लक्षात यावा म्हणून केलं होतं मी इथं. तो नाही केला तरी चालतो, ठीक आहे. तो तिकडे फॉर्म्युला लिहिणार राईट साइडला. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, म्हणजे सिंपली sin x प्लस cos x इंटू dx एवढीच टर्म राहते. सेपरेट इंटिग्रेशन करा, म्हणजेच इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx. What is the integration of sin x minus cos x? What is the integration of cos x minus sin x plus, म्हणजे I is equals to minus cos x plus sin x plus c, किंवा तुम्ही याला अजून मॉडिफाय करू शकता, sin x minus cos x plus. हे दोन्ही पैकी कुठलाही आन्सर चालू शकतं. अगोदर ही लिहिली टर्म, नंतर ही लिहिली, काय फरक पडत नाही कोणत्या अगोदर लिहिलं नंतर लिहिलं, फक्त मायनस साइन नंतर लिहिले आपण. म्हणजे हे दोन्ही आन्सर्स मल्टिपल चॉईस मध्ये येऊ शकतात. मायनस कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी किंवा साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी, या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स. आता लक्षात द्या, 1 प्लस साइन एक्स साठी डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, म्हणतो मी डायरेक्ट. जसं 1 प्लस कॉस 2x किंवा 1 मायनस कॉस 2x या दोन्ही टर्म साठी फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे 2 कॉस स्क्वेअर x, हा फॉर्म्युला म्हणजे 2 साइन स्क्वेअर x. याच्यासाठी फॉर्म्युला आहे म्हणजे तो x साठी आपल्याला लिहिता येतो, म्हणजे 1 प्लस कॉस x साठी फॉर्म्युला लिहिता येतो, किंवा 1 मायनस कॉस x साठी पण फॉर्म्युला लिहिता येतो. तसा 1 प्लस साइन 2x किंवा 1 मायनस साइन 2x साठी फॉर्म्युला नाही. तर अशा टाइपचे एक्झाम्पल हे रॅशनलायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. रॅशनलायझेशन मेथड म्हणजे 1/1 प्लस साइन x इंटू, आता याच्या अपोजिट टर्म 1 प्लस साइन x च्या अपोजिट टर्म कोणती, 1 मायनस साइन x, या टर्मनी मल्टिप्लाय करायचंय आणि डिवाइड करायचं. बघा काय केलं, सेम टर्मनी मल्टिप्लाय सेम टर्मनी डिवाइड, म्हणजे ही टर्म काय होते कॅन्सल होते, म्हणजे आपलं ओरिजिनल टर्म राहतो. फक्त काय केलं, याच्या अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय अँड डिवाइड. राइट. कधी करायचं फॉर्म्युला नाहीये म्हणून डिवाइड केलं. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. सो इंटिग्रेशन
1 into 1 minus sin x म्हणजे 1 minus sin x आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येतं बघा 1 plus sin x into 1 minus sin x into dx, right? So integration 1 minus sin x a plus b a minus b a plus b a minus b काय फॉर्म्युला आहे a plus b a minus b याच्यासाठी एक फॉर्म्युला आठवत असेल तर a square minus b square a b plus minus a plus b a minus b म्हणजे a square minus b square म्हणजे 1 square minus sin square x into dx. So it is equals to काय येतं बघा इंटिग्रेशन 1 minus sin x 1 square ची व्हॅल्यू 1 minus sin square x into dx. Now what is formula of 1 minus sin square x? 1 minus sin square x साठी फॉर्म्युला सांगा. 1 minus sin square x म्हणजे काय येतो फॉर्म्युला 1 minus sin square x आणि 1 minus sin square x म्हणजेच काय फॉर्म्युला आहे cos square x म्हणजे या टर्मच्या ठिकाणी cos square x ही व्हॅल्यू ठेवता येईल. So it is equals to integration 1 minus sin x divided by cos square x into dx. सेपरेट डिवाइड करा आणि सॉल्व करा. इंटिग्रेशन 1 divided by cos square x into dx minus integration of sin x divided by cos square x into dx. तुम्हाला माहिती असेल तर हा फॉर्म्युला a minus b upon c is equals to a upon c minus b upon c त्याच पद्धतीने केलंय, राईट? सो 1 upon cos square x म्हणजेच काय लिहिता येतं sec square x dx minus आता बघा हा sin x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये cos square x आहे म्हणजे cos square x ला काय लिहिता येतं cos x into cos x. So sin x into 1 upon cos x into dx असं लिहिता येतं, राईट? So therefore integration of sec square x dx minus what is value of this total term sin x upon cos x म्हणजे tan x into 1 by cos x म्हणजे sec x. tan x into sec x म्हणा किंवा sec x into tan x म्हणा. sec square x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे tan x म्हणजे sec square चे इंटिग्रेशन काय येणार tan x minus sec x into tan x रीड करा किंवा tan x into sec x याचे इंटिग्रेशन काय आहे sec x. इंटिग्रेशन ऑफ sec x is what sec x नाही ना बघा कारण tan x in sec x into tan x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे sec चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे tan x minus sec x plus c. So I is equals to tan x minus sec x plus c. Evaluate integration sin 3x into cos 7x dx. sin 3x into cos 7x. आता सपोज करा मी या 3x ला कॅपिटल A म्हणलं आणि 7x ला कॅपिटल B म्हणलं तर आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे का sin A into cos b हा फॉर्म्युला आहे आठवतोय का बघा 1/2 ब्रॅकेट मध्ये sin a plus b plus sin a minus b हा फॉर्म्युला आहे बघा sin a plus b plus sin a minus b. याला जर उलट केलं तर अजून एक फॉर्म्युला लिहिता येतो cos a into sin b is equals to 1/2 into हाच फॉर्म्युला आहे फक्त इथं मायनस साइन आहे sin a plus b minus sin a minus b. हा तुमचा सेकंड फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले होते ना त्याच्यातला हा सेकंड फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला आहे cos a into cos b तर तो फॉर्म्युला बघा 1/2
into bracket cos a plus b plus cos a minus b हा फॉर्म्युला आहे. आणि अजून एक शेवटचा फॉर्म्युला, चौथा फॉर्म्युला आहे sin a into sin b is equals to 1/2 into, तर इथं cos a plus b च्या ऐवजी cos a minus b minus cos a plus b, हे चार फॉर्म्युले आहेत. हा फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. तर या चार पैकी हा टाइप कोणता? sin a into cos b, sin a into cos b हा फॉर्म्युला वापरू शकतो आपण. जर cos into sin आलं तर सेकंड फॉर्म्युला वापरायचा, दोन्ही cosच्या टर्म आल्या तिसरा फॉर्म्युला वापरायचा, दोन्ही साइनच्या टर्म आल्या तर चौथा फॉर्म्युला वापरायचा. यूज अप्रोप्रिएट फॉर्म्युला. तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करताना बघा, सो i is equals to 1/2 into sin, बोला तर काय येणार ब्रॅकेट मध्ये, इथं काय आहे a plus b, a आणि b चे ऍडिशन. a म्हणजे काय आहे 3x, b म्हणजे काय आहे 7x, म्हणजे काय होणार 3x plus 7x प्लस नेक्स्ट टर्म काय आहे sin a minus b आहे, म्हणजे sin दोन्ही टर्मचं सबट्रॅक्शन, sin 3x minus 7x आणि मल्टिप्लाय बाय dx, राइट. सो इथला ब्रॅकेट क्लोज केलं. ओके, 1/2, सॉरी ते इंटिग्रेशन नाही ना, इंटिग्रेशन ऑफ sin 3x plus 7x म्हणजे 10x, sin 10x प्लस sin 3x minus 4x म्हणजे minus 4x आणि into dx, राइट. तर इंटिग्रेशन सेपरेट करा. आता sin मायनस थीटा हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. काय येतो sin मायनस थीटाची व्हॅल्यू मायनस sin थीटा येतो, निगेटिव्ह येतो sin अँगल, सो इट इज इक्वल टू 1/2 into ब्रॅकेट. आता केअरफुली बघा, इंटिग्रेशन ऑफ sin 10x into dx, हा मायनस sin 4x म्हणजे मायनस निगेटिव्ह होतो, आणि sin मायनस थीटा म्हणजे मायनस sin थीटा. इंटिग्रेशन ऑफ sin 4x into dx, कळलं. हा मायनस काय इथं आला, हा इथला मायनस आणि शिफ्ट झाला, आणि सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन. सो इट इज इक्वल्स टू 1/2. बोला व्हाट इज इंटिग्रेशन ऑफ sin 10x. sin 10x सिंपल का कंपोजिट, कंपोजिट फंक्शन ज्याचं इंटिग्रेशन मायनस cos 10x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x, कंपोजिट आहे मायनस. परत sin 4x, sin 4x चे इंटिग्रेशन मायनस cos 4x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x आणि प्लस c शेवटी यायला विसरायचं नाही. सो इट इज इक्वल्स टू 1/2 into bracket minus cos 10x divided by what is derivative of 10x, या 10x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 10 मायनस मायनस प्लस प्लस cos 4x, what is derivative of 4x 4 प्लस c, म्हणजे तुमचं फायनल आन्सर 1/2 1/2 minus cos 10x divided by 10 plus cos 4x divided by 4. तर या चार फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला एक्झाम मध्ये विचारला जाईल, त्याचा तो यूज करून तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. किंवा याला असं लिहिता येतं, इट इज इक्वल्स टू मायनस cos 10x divided by 20 plus cos 4x divided by 8 plus c. काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं, दोन पैकी आयदर दिस वन और दिस वन, या दोन्ही पैकी कुठलंही एक आन्सर एक्झाम मध्ये अलाउ आहे. ओके ठीक. बघा असाइनमेंट कॉपी करा. पहिला कॉट इनवर्स आहे, त्याच्यासाठी 1 प्लस cos 2x चा फॉर्म्युला वापरा, डिवायडेड बाय sin 2x चा तो 2 sin x into cos x तो फॉर्म्युला वापरा. सेकंड प्रॉब्लेमला रॅशनलायझेशन करायचं, म्हणजे सेकंड प्रॉब्लेम मध्ये 1 मायनस sin 2x च्या अपोजिट टर्म
1 प्लस साइन एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. तिसऱ्या टर्मसाठी, तिसऱ्या फॉर्म्युल्यासाठी कॉस ए इंटू कॉस बी, सॉरी साइन बी, म्हणजे हा कॅपिटल ए कन्सिडर करायचा, हा कॅपिटल बी कन्सिडर करा, म्हणजे कॉस ए इंटू साइन बी. इथं फॉर्म्युला वापरा. इथं कोणता फॉर्म्युला वापरणार? कॉस ए इंटू कॉस बी चा फॉर्म्युला वापरणार. इथं साइन ए इंटू साइन बी चा फॉर्म्युला वापरा. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचंय तर 1 प्लस साइन एक्स, इथं 1 मायनस साइन एक्स दिलंय तुम्हाला, तर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स. या टर्मने मल्टिप्लाय डिवाइड करा, सॉल्व्ह होईल. इथं डायरेक्टली 1 प्लस कॉस 2x, याच्यासाठी फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स आहे, आणि 2 साइन 2x, याच्यासाठी फॉर्म्युला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे फॉर्म्युले वापरले प्रत्येक प्रॉब्लेमसाठी की तुमचं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतील. ट्राय करा. नाही आले तर प्रॉब्लेम कॉल करून विचारलं तरी चालेल. ओके.